पर्यावरण हा खरंच खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. तेलुगू डिरेक्टरला मराठी सिनेमा करायचं वाटणं हे मला वाटतं मराठीचाच सन्मान आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मीवर सागर तुमचं स्वागत करतो. लोकमत फिल्मवर आउट ऑफ सिलेबसच्या निमित्ताने या चित्रपटाच्या निमित्ताने महेश सर या ठिकाणी उपस्थित. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीवरती. आणि तुमचे सिनेमे जे असतात ते प्रत्येक वेळेला काहीतरी नाविन्यपूर्वक प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येतात. तसाच हा सिनेमा असं तुम्हाला वाटते का? कारण तुमच्या हस्ते या सिनेमाचं उद्घाटन झालं, या म्युझिक लॉन्च उद्घाटन झालं, काय सांगाल सर? एक तर म्युझिक मला खूपच आवडलं. जरा वेगळं काहीतरी काय म्हणतात गिवन नॉन स्पेशल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. फारच सुंदर अरेंजमेंट आहे आणि गायलेत पण वैशाली जोधपूरकर खूपच चांगले गायलेत. त्या कुलकर्णीचं विशेष कौतुक, कारण त्यांनी जरा वेगळं तर रॅप पण खूप छान होतं आणि लग्नाचं गाणं पण खूप छान होतं. आउट ऑफ सिलेबस गाणी आहेत, म्हणजे टिपिकल ऐकतो तशी गाणी नाही आहेत. जरा वेगळं करायचा प्रयत्न केला. त्या आउट ऑफ सिलेबस हा सिनेमा ह्यांनी सिक्सर मारी, आउट ऑफ ग्राउंड सिक्सर मारावी आणि हा सिनेमा चालावा अशी खूप खूप शुभेच्छा. आणि एकतर एक वेगळा विषय करायचं धाडस त्यांनी केलेलं आहे. पर्यावरण हा खरंच खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे आणि त्याच्यावरती सिनेमा करणं म्हणजे खरंच वाघमारेंचं खरंच खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. एक नॉन महाराष्ट्रीयन दिग्दर्शकाने हा सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे आणि आता मराठी सिनेमांकडे सुद्धा इतर भाषातली लोकंसुद्धा फार प्रेमाने बघतात, एक आदराने बघतायत. काय सांगाल सर, एक नवीन नवीन दिग्दर्शक आपल्या मराठी सिनेमांना घेऊन येतात रसिक प्रेक्षकांसाठी, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, खरंच एक हेल्दी आहे, कौतुकास्पद आहे की मराठी सिनेमाकडे इतर भाषिकांनी पण वेगळ्या पद्धतीने बघणं हे मला वाटतं मराठीचाच सन्मान आहे. आणि एका तेलुगू डिरेक्टरला मराठी सिनेमा करायचं वाटणं हे नक्कीच कौतुकाचीच गोष्ट आहे आणि ऑल द बेस्ट त्याला. महेश सर, आता आपला कुठला आगामी सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आपण येणार? त्याच्यासाठी मला वेगळा कार्यक्रम करून त्याच्यात मी बोलेन. एक लास्ट प्रश्न सर, एक लास्ट प्रश्न तुम्हाला. तुम्ही शाळेत असताना तुम्ही कोणता आउट ऑफ सिलेबस काम केलं होतं? काय आउट ऑफ सिलेबस तुम्ही आपल्या आयुष्यात म्हणजे पाहिलं आणि केलं, काय सांगा? मी कायम आउट ऑफ क्लासच असायचो, त्यामुळे अभ्यासापेक्षा जास्त आमच्या अदर ॲक्टिव्हिटीज म्हणजे चांगल्या पद्धतीने होत्या, त्यामुळे अर्ध्यात एक वेळा आम्ही आउट ऑफ क्लासच असायचो. थँक्यू सो मच सर, लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.